2 दिवस आधी एक स्टोरी शेअर केली होती. त्यात मी एक कम्फर्ट झोन म्हणून शब्द मेन्शन केलेला होता. पण नेमकं कम्फर्ट झोन म्हणजे काय? आता हे कम्फर्ट झोन म्हणजे आपल्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज किंवा सिच्युएशन्स जे करायला आपल्याला एकदम कमी एफर्ट लागते, सेफ वाटतात आणि त्यामध्ये कोणतीही रिस्क नाही. थोडक्यात लाईफ एकदम ऑटो पायलटवर चालते. याचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर इमॅजिन करा की तुम्ही क्लासमध्ये बसलेले आहेत, समोर मॅडम शिकवत आहेत आणि आपण सगळे गपचूप ऐकतोय फक्त. कम्फर्ट झोनच्या बाहेर आहे पॅनिक झोन. पॅनिक झोन म्हणजे रिस्की ॲक्टिव्हिटीजवाला झोन. ह्या झोनमध्ये आल्या त्या ॲक्टिव्हिटी ज्या करताना आपल्याला विचार येतो की लोक काय म्हणतील, मी चुकलो तर माझ्यावर हसतील, अशा ॲक्टिव्हिटीजचा. तुम्हाला समोर येऊन मॅडमनी 2 मिनटं बोलायला लावलं तर ते आलं पॅनिक झोनमध्ये. या दोन्हींच्यामध्ये आला स्ट्रेस झोन. स्ट्रेस झोनमध्ये कॅल्क्युलेटेड रिस्कवाल्या गोष्टी आल्या. समजा जर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर मॅडमनी क्वेश्चन विचारल्यास हात वर करून उत्तर देणं, हे आलं ह्या स्ट्रेस झोनमध्ये. आता जेव्हा कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपण ह्या गोष्टी करतो त्यावेळेस हा स्ट्रेस झोन आपला बनतो कम्फर्ट झोन आणि तो जो पॅनिकवाला झोन होता ते झोन बनतो आपला स्ट्रेस झोन. पण ॲक्च्युअल लाईफमध्ये काम करतं आहे का? तर मी माझं एक्झाम्पल देतो. माझा गोल काय आहे की मी ह्या मागच्या 2-3 वर्षात जे काही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल, सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दल जे काही शिकलो आहे ते मला इंस्टाग्रामवर शेअर करायचं आहे. तर हा माझा कम्फर्ट झोन, जे सगळ्यांचा कम्फर्ट झोन आहे. आपण इंस्टाग्रामवर पोस्ट करतो, नॉर्मल पोस्ट, आपल्या एखादा पिक्चर पोस्ट केला, त्यासोबत गाणं लावलं किंवा इंटरनेटवरून एखादं कॅप्शन जोडलं. आता माझ्या स्ट्रेस झोनमध्ये आल्या माझ्या टॉपिकशी रिलेटेड पोस्ट, पण नुसतं टेक्स्टुअल पोस्ट. त्याच्यामध्ये टेक्स्ट वापरलं आहे किंवा एखादा माझा फोटो वापरला आहे पण मी त्यात बोललो नाही किंवा माझा ऑडिओ वापरला नाही, अशा पोस्ट. आणि माझ्या पॅनिक झोनमध्ये आल्या ॲक्च्युअल पोस्ट, ज्याच्यामध्ये मी माझा चेहरा दाखवतो आहे किंवा कॅमेऱ्यासमोर बोलतो आहे, अशा पोस्ट. मागच्या काही महिन्यात मी माझ्या टॉपिकशी रिलेटेड मी पोस्ट्स केल्या, ते पण टेक्स्टुअल पोस्ट. तर आता तो झाला माझा कम्फर्ट झोन. आणि कॅमेऱ्यासमोर बोलण्याच्या ज्या पोस्ट होत्या त्या आल्या माझ्या स्ट्रेस झोनमध्ये. आणि पॅनिक झोनमध्ये मग पुन्हा त्याच्या पुढच्या गोष्टी आल्या, जसं की इंस्टाग्रामवर लाईव्ह येणं किंवा Q&A करणं किंवा व्लॉग करणं. पुढच्या काही दिवसांमध्ये ॲक्च्युअल पोस्ट जे मी बोलतो आहे कॅमेऱ्यासमोर त्या होणार माझ्या कम्फर्ट झोनमधल्या गोष्टी. मला या गोष्टी करताना कशाची भीती वाटणार नाही किंवा रिस्क वाटणार नाही आणि सायकल अशीच चालू राहणार.